स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजित, अरे काय करतोय सकाळी सकाळी? हे बघ, माझी पूजा व्हायची, अजून नामस्मरण व्हायचंय, जपायचं, सगळं व्हायचंय. नको रे अंगचटीला येऊ सकाळी सकाळी. मग पूजा झाल्यावर चालेल ना? अजित, अंगारा लाव आणि चालता हो प्लीज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजित, काय झालं? अरे डाव्या नाही उजव्या हाताने फोन उचलावा रे. मी लेफ्टी आहे, मला डाव्या हाताने सोयीस्कर पडतं. ऐकत जाणार आहे तू. मी सांगते ना, उजव्या हाताने उचल. अगं गप ग. हॅलो, ऐकलं तर काय पाहिजे. हा काय? हो नाही, मी पोचतो. काय रे, काय झालं? अगं आपल्या कॅफेला सप्लाय करतो ना भाजीवाला, तो त्या ट्रकचा ॲक्सिडेंट झाला. स्वामी, ड्रायव्हरला लागलं आणि रघु पण त्यात होता, त्यालाही लागलंय. बघ, माझं ऐकत जा. म्हटलं होतं ना डाव्या हाताने फोन उचलू नकोस. माझं ऐकलं नाहीस तू आणि झालं ना हा अपशकून. अरे माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? डाव्या हाताने फोन घेतला म्हणून झालं का ॲक्सिडेंट? याला ना अंधश्रद्धा म्हणतात बरं ना. अंधश्रद्धा कसली? आता डोळ्यासमोर पुरावा आहे ना, तरी तू मान्य करायला तयार नाहीयेस. मी सांगत होते, माझं तू ऐकलं नाहीस आणि लगेचच मिळाली नाही बातमी. अगं योगायोग म्हणतात याला. जगात हजारो माणसं डाव्या हाताने फोन उचलतात, त्यांचे होतात का ऍक्सिडेंट? हे बघ, माझी पण श्रद्धा आहे स्वामींवर, पण श्रद्धा म्हणजे विज्ञान, सत्य आणि विवेकाने जगणं. हे कशाचाही कशाला संबंध लावणार नाही. विवेकाने जगण्याच्या नावाखाली डोळ्यासमोर जे आहे तेही ऍक्सेप्ट करायला तयार नाहीयेस तू. अजित, तू आता माझ्याशी वाद घालत बसू नकोस. तिथे हॉस्पिटलमध्ये तुझी जास्त गरज आहे. स्वामी, कालपर्यंत जी पुष्पा वहिनी मला घरात सगळ्यांची काळजी घेणारी, प्रेम करणारी वाटत होती, तीच आता मला ब्लॅकमेल करते. महेंद्र दादाचा संसार धोक्यात आहे, पण दादा पण तर धड नाही ना. जर हे सगळं वल्लरीला कळलं तर? नाही, तिला खूप मोठा धक्का बसेल. भाऊजी, वहिनी, मी इथे शैतान मन में आया और शैतान हाजिर भी हो गया, असं झालं का तुमचं? तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसते तुमच्या मनात काय चाललंय ते. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवायचं भाऊजी, माझ्या नवऱ्याचा असा अपमान झाला ना, तर वल्लरीला तुमच्याबद्दल सगळं सांगून टाकेन. वहिनी, ब्लॅकमेल करताय तुम्ही मला? हे बघा, झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागितली आहे. काय चाललंय तुमचं इथे? काय बोलताय तुम्ही दोघं? वल्लरी, अगं भाऊजी माझी सारखी माफी मागतायत. मी म्हंटल त्यांना, झालं गेलं विसरा आता. मागचं सगळं विसरून, गैरसमज दूर करून आता ना नव्यानं सुरुवात करूया, है ना? अरे वा, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपल्याकडे तर आता चांगलं निमित्त सुद्धा आहे. आपल्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे ना, मग आपण आज ना मखर बनवायला सुरुवात करूया काय? सगळेजण एकत्र मिळून मखर बनवूया. हा, हे बेस झालं बघ. चल आपण तयारी करूया. चल चल चला.
हर्षित, काय सकाळ सकाळ पसारा काढलायस रे? क्योंकि तेजा तूने ना पूरे घर का कबाड़ खाना बनाए रखा है. अजिबात काही आवरलेलं नुसता पसारा झालाय. ए हॅलो, मी ठेवतेच, कळलं ना? आणि मुळात मी माणूस आहे, रोबोट नाही आहे. आणि एक दिवस असं क्लिअरिंग करून काही होत नाही. रोज करतोस का तुम्हाला मदत या सगळ्यामध्ये? तेजा, आता लॅपटॉप समोर तू बसलीये आणि क्लीनिंग मी करतोय. तुझे ना सिर्फ ऑर्डर देना आता है. ये क्या यार, ये किताबें क्यों खरीद कर रखी है? वाचत तर नाही, नुसती लॅपटॉप समोर बसली असते. ए हॅलो, काही ऑर्डर वगैरे देत नाही मी. आणि मुळात घर आपल्या दोघांचं आहे ना, मग दोघांनी साफ करायला पाहिजे, जबाबदारी वाटून घ्यायची. आता हा, मध्ये तू नव्हतास, इतके दिवस नव्हतास, घराची साफसफाई, घरातलं सगळं काम मीच करत होते की नाही? मग आता तू तेजा, वल्लरी ताईच्या घरी बाप्पा येणार आहे. हा, तो उनके मेहमान हमारे घर भी आएंगे, तर घर जरा स्वच्छ नको का? ये ना यार, काय बसली तू, मदत कर मला. अरे हो, सब काम मुझे करना पड़ रहा है. हर्षित, ऐक ना, काय झालं? हा, अचानक तुझा ओसीडी का जागा होतोय? हे बघ, आता तू करतोच हे सगळं, तर कर ना तूच. म्हणजे आता काम करताना तुझे हात चिखलात ऑलरेडी बरबटले, मी कशाला हात घालू ना चिखलात? तू आत्ता कर, पुढच्या वेळेस मी करते. हाँ, मस्का मत लगा यार, चुप. क्या यार इसमें क्या? ये तेजा है बा. हे बघू. यार, किती मजा करायचो आम्ही 5 जण. हे फोटो बघून ना नॉस्टॅल्जिक व्हायला झालंय खरंच. तेजा यार, हे बघ ना, या फोटो मध्ये किती छान दिसते तू. इथे बघ ना, ब्युटिफुल. तेव्हा किती छान दिसायची तू, नाही तर आता. आता काय? हा, नाही तर आता अजून सुंदर दिसते, असं म्हणतोय मी. हर्षित, तू तू मस्करी बंद करा, मस्करी बंद कर. हे बघ. वाव. हा सेल्फी काढताना आमचा फोटो काढला होता आम्ही टाइमर लावून. हा बघ. अजून बघू. हर्षित, हे बघ, मला माहिती आहे तुझ्या मनात आता मिठूबद्दल काहीच फिलिंग्स नाहीये, पण माणूस म्हणून तुला कधी प्रश्न नाही पडत का रे, की मिठू कुठे असेल, काय करत असेल? हे बघ तेजा. अरे देवा, हे काय आहे? हा काय पसारा मांडून बसलात तुम्ही? अगं हा हर्षित, बघ ना, सकाळ सकाळ कसा सगळा पसारा मांडून बसलाय. मी वो काय वल्लरी ताई, अब बाप्पा आने वाले, तर तुमचे मेहमान आमच्याकडे पण येणार ना, म्हणून हे स्वच्छता करतोय सगळी. बाकी काही नाही. हो हो, पण मेहमान यायच्या आधी बाप्पा येणार आहे, त्याची तयारी नको का करायला? डेकोरेशन कोण करणार? चला ना पटकन. कधीपासून फोन करते तुम्हाला, फोन कुठे तुमचा? हो ग वल्लरी, त्या दिवशी आपण जाऊन सगळं सामान आणलं, पण डेकोरेशन वगैरे करायला लागेल ना लवकरात लवकर. एक काम करूया, चल आपण दोघी करूया. चला 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 चला. एक मिनिट. तुम्ही दोघी कुठे चालला? तुम्हाला काय माहितीये का, डेकोरेशन मी करणार आहे ना. हा, एक काम करा, तुम्ही दोघी आज जाऊन चाय प्या. तोपर्यंत मी फटाकन आवरतो, मग आपण तिघही जाऊया. ओके? अहो पण हर्षित,
लवकर आवर ना सगळं. हा चला उठा 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 कमॉन गेट अप. चल वल्लरी, तुला चहा बसते. करशील ना? चला. श्री स्वामी समर्थ. अजिताला उठा. अजित, थांब थांब, पाणी आण दे. घे पाणी घे. अजित, आता सांग, नक्की काय आहे सिच्युएशन? त्या ड्रायव्हरला फार लागलं नाहीये ना? आणि आपला रघु बरा आहे ना? रघु बरं आहेत, फारसं लागलं नाही त्याला, पण आपलं थोडंसं नुकसान झालंय. नुकसान म्हणजे? अगं, आपल्याला तो भाजीपाला सप्लाय करतो त्याच्याबरोबर वाद झाला माझा. काय? कशावरून वाद? अगं, त्याचा माणूस दारू पिऊन गाडी चालवत होता. सुनावलं मी त्याला, झालं भांडण. स्वामी, याला काय अर्थ आहे? चूक त्याच्या माणसाची आणि भांडला तुझ्याशी. हे बरोबर नाहीये ना. अजित, अजून काही प्रॉब्लेम आहे का? तू काहीच बोलत का नाहीयेस? अगं, आपला हॉटेल व्यवसाय आहे आणि आताच एका वेंडर बरोबर भांडण झालं माझं. आता एका रात्रीत सप्लाय कोण पुरवेल मला कळत नाही. तुला ते महेंद्र दादा माहिती आहेत ना? वल्लरीचे मोठे धीर. त्यांनी आत्ताच भाजीचा व्यवसाय चालू केलाय असं ती म्हणत होती. तर त्यांच्याशी बोलून बघायचं. हां,